जळगावात पैसे वाटपाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। नाव नंबर लिहून नोटांच्या बंडलांमधून पैसे दिले जात आहेत आणि त्यानंतर नकली ईव्हीएम वर मतदानाचा डेमोही घेतला जातोय। पाहूया हा रिपोर्ट। कल्याण डोंबिवली नांदेड लातूर नंतर आता जळगावहून पैसे वाटपाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। अपक्ष उमेदवारांनी समोर आणलेल्या या व्हायरल व्हिडिओत शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटतायत। धक्कादायक म्हणजे इथे ईव्हीएम मशीन सारखा एक डेमो देखील आहे। पैसे दिल्यानंतर मतदान कुठे आणि कसं करायचं हे सुद्धा या व्हिडिओत सांगितलं जातंय। एका महिलेनंच हा सगळा प्रकार शूट केल्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारवाईवर आता साऱ्यांचं लक्ष लागलंय। काय बाकी त्यांचे नाव द्याडी मध्ये हॉटेल मध्ये चालतंय का जेवायला? चला मग डेमो करी करा ना सगळं बरोबर आहे। 500 जास्त द्यायला तिकडे जायचं बरं का तुम्ही? नक्की मतदान करायला जाणार नाही, तुमची वाट पाहिजे म्हणलं काय? मतदान कोणाला करायचं तुला? संतोष पाटील नाही ना, धनुष्य बांधलं का? बरोबर। विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये पैसे दिल्यानंतर मतदान कुणाला करायचं हे स्पष्ट दिसत असताना शिंदे गटाचे शहर प्रमुख सरिता माळी यांनी मात्र अजब उत्तर दिलं। त्यांच्या मते संबंधित महिलांना मतदानासाठी नव्हे तर आम्ही रोजंदारीच्या प्रचाराचे पैसे देत होतो असा दावा त्यांनी केलाय। मात्र रोजंदारीचे पैसे देताना डुप्लिकेट ईव्हीएम वर डेमो कशासाठी दिला जातोय याचं उत्तर मिळालं नाही। जणच नाही आमना घरमा सहिता दीदीचं मय लखनचं हा मग बदलायला सागर भाऊचं भुसालचं केलं त्यानं। सगळ्यांचे नाव आले तर देणार, नाही आले असते तर नाही दिलं असतं। नाही ना, धनुष्य बांधलं का? बरोबर। स्वयंपाक करणाऱ्या महिला असता यांचा 8-10 दिवसाचा खर्च किंवा ते मशीन आम्ही जे ट्रेनिंग देतो, कोणी आलं की मतदान कसं करायचं रीतसर चालणाऱ्या गोष्टी, याचा कुठेही करणं कोणत्या गोष्टीची वाटपची संबंध नाही। ते चालू असताना आमच्या त्या 25-50 महिला असतील ज्यांनी डेली ते काम केलं 8 दिवस आणि प्रचार संपेल म्हणून त्यांचा हिशोब करायला आम्ही बसवलं होतं आमच्या दादांना। तर यांनी अशा पद्धतीने ती शूटिंग घेतली की इथे येता येईन पैसे वाटप होत आणि महिलांना रोजंदारीचं आम्ही दाखवून वगैरे सर्व खोटं आहे। पैसे वाटण्यासाठी जो उमेदवार आहे संतोष, तो त्यात दिसतो आहे की तो दाखवतोय की याच्यावरच वोट करायचा आहे तुम्हाला, आणि त्याचा जो दुसरा व्यक्ती आहे तो पैसे मोजून देतो आहे। जळगावच्या प्रभाग 11 मधील हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे। याबद्दल ठाकरे गटाचे 1 तर इतर 3 अपक्षांनी तक्रारही दिली। काल परवा कल्याण डोंबिवली आणि लातूरमध्ये सत्ताधारी पक्षांनी पैसे वाटपाचा आरोप करत विरोधकांनी काही व्हिडिओ ट्विट केले होते। पनवेलमध्ये भाजपनं शिंदेंच्या सेनेवर तर कल्याण डोंबिवलीत शिंदे सेनेनं भाजप उमेदवारांवरच पैसे वाटपाचे आरोप करत अनेक व्हिडिओ समोर आणले। या साऱ्या व्हिडिओंबद्दल निवडणूक आयोगानं ठोस कारवाई केल्याची अद्याप माहिती नाही। त्यामुळे विरोधक यावरून सत्ताधारी पक्षांसह निवडणूक आयोगावरही टीका करतायत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।